नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण व्हीटस्टोन्स नेटवर्क हे पाहिलं होतं. व्हीटस्टोन्स नेटवर्क त्याचा यूज पण पाहिलेला आपण. द यूज ऑफ व्हीटस्टोन्स नेटवर्क टू डिटरमाइन द अननोन रेजिस्टन्स ऑफ गिवन वायर. नंतर आपण बॅलन्सिंग कंडिशन पाहिली होती. बॅलन्सिंग कंडिशन R1 by R2 is equal to R3 by R4. कोणते तीन रेजिस्टन्स आपण दिले असतील तर चौथा रेजिस्टन्स आपला काढता येतो, त्याला आपण अननोन रेजिस्टन्स म्हणतो. आज आपण त्याचे ॲप्लिकेशन्स, काय ॲप्लिकेशन आहे त्याचे. पहिलं ॲप्लिकेशन आहे मीटर ब्रिज. व्हॉट इज द यूज ऑफ मीटर ब्रिज? व्हॉट इज द यूज ऑफ मीटर ब्रिज? Meter bridge is used to determine the unknown resistance of given wires. एखाद्या वायरचा आपल्याला रेजिस्टन्स काढायचा असेल तर देखील आपण मीटर ब्रिजचा वापर करतो. सो these are the simplest form of व्हीटस्टोन्स नेटवर्क. दुसरा यूज काय असेल? टू व्हेरीफाय द लॉज ऑफ सिरीज अँड पॅरलल. तुम्हाला मागच्या पिरियडला शिकवलं होतं की two रेजिस्टन्सेस दे आर कनेक्टेड इन सिरीज मध्ये असे RS इज इक्वल टू R1 प्लस R2 आहे. नंतर दुसरं शिकवलं की रेजिस्टन्सेस दे आर कनेक्टेड इन पॅरलल असतील टू रेजिस्टन्सेस RP इज इक्वल टू R1 R2 अपॉन R1 प्लस R2 असेल. सो दिस लॉ सिरीज और पॅरलल कॅन बी व्हेरीफाइड फ्रॉम मीटर ब्रिज. या मीटर ब्रिज साइन आपल्याला चेक करता येतो, हा लॉ व्हेरीफाय करता येतो. Then, so what is the use of meter bridge? आपण पाहिला. In a meter bridge circuit consisting of long wooden boards, rectangular wooden boards, a long uniform wire having the length is 1 meter. They will fix around a wooden board near to the meter scale. Such wire, uniform wire, will be fixed in between point A and C. ही वायर जी आहे, ही वायर आपण A आणि C पॉइंट मध्ये कनेक्ट केलेली आहे. ही युनिफॉर्म वायर आहे, लॉंग युनिफॉर्म वायर आहे. त्याची लेंथ 1 मीटर आहे. देन कॅपिटल R be the resistance of that wire. Capital R be the resistance of that wire. L be the length of that wires. L be the length of that wires. And this wire will fix in between point A and C. Then the three copper strips, two L-shaped copper strips, C1 and C2, also fixed around a wooden boards. These are the L-shaped copper strips, C1 and C2. They will fix around a wooden boards. And the third copper strip, C3, also fixed around a wooden board. They form in the two gap. These are the first gap and these are the second gap. In the first gap, unknown resistance X is connected. ज्याचा आपल्याला रेजिस्टन्स काढायचा आहे तो रेजिस्टन्स पहिल्या गॅप मध्ये आपण लावलेला आहे. अननोन रेजिस्टन्स X is connected in the first gap and resistance box is connected in the other gap. म्हणजे पहिल्या गॅप मध्ये काय केलं आपण, ज्याचा रेजिस्टन्स काढायचा आहे तो आपण रेजिस्टन्स लावलेला आहे या ठिकाणी X रेजिस्टन्स, आणि दुसऱ्या गॅप मध्ये रेजिस्टन्स बॉक्स लावलेला आहे. So there is one battery will be connected. Positive terminal of battery E will be connected to the point A. Negative terminal of battery E will be connected to the one end of the key. Other end of the key will be connected to the lower terminal of rheostat RH. These are the rheostat. हा rheostat आहे.
तो व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे. आणि अपर टर्मिनल ऑफ रिओस्टॅट RAH will be connected to the point C. Upper terminal of rheostat RAH will be connected to the point C. Then one end of the galvanometer will be connected to the point B. हा point B point आहे on the copper strip C3. या copper strip C3 वर हा point B आहे. Other end of the galvanometer will be connected to the jockey. ही jockey आहे आपण त्याला म्हणतो. jockey म्हणजे सचे जोकर. तो जोकरचं काम करतो. हा पॉइंट galvanometer काय आहे? galvanometer what is the use of galvanometer? Galvanometer is used to measure the deflection of current. To measure the deflection of current. मग पहिल्या गॅप मध्ये हा अननोन रेजिस्टन्स लावलेला आहे, दुसऱ्या गॅप मध्ये रेजिस्टन्स बॉक्स लावलेला आहे. या दुसऱ्या आपण हा पहिला कन्सिडर केला, हा दुसरा कन्सिडर केला सर्किट किंवा सर्किट लूप आपण म्हणू. त्याच्यामध्ये बॅटरी कनेक्ट केली आहे, इथं की आहे, इथं रिओस्टॅट आहे. सो बॅटरी ई की के रिओस्टॅट RAH दे आर कनेक्टेड इन सिरीज. बॅटरी ई की के and रिओस्टॅट RAH they are connected in series in between point A and C. A and C. म्हणजे बॅटरी E की के रिओस्टॅट RAH they are connected in series in between point A and C. So this is the construction of meter bridge. प्रत्येकाला आपण काय नाव दिलेलं आहे? X म्हणजे हा अननोन रेजिस्टन्स आहे, RB म्हणजे रेजिस्टन्स बॉक्स आहे, की म्हणजे प्लग की आहे. आपण ह्याच्यावर आपण सर्किट चालू ठेवायचं का बंद ठेवायचं आपण कीवरच ठरवतो या ठिकाणी. जर की मी क्लोज केली असेल तर सर्किट चालू राहील आणि कीला मी ओपन केलं सर्किट बंद राहील, ऑफ राहील. की आहे, की जॉकी आहे, ई म्हणजे EMF आहे, RH म्हणजे रिओस्टॅट आहे, जी म्हणजे गॅल्व्हनोमीटर आहे. सो दीज आर द कन्स्ट्रक्शन ऑफ मीटर ब्रिज. तर वर्किंग काय असेल याच्यामध्ये आता? when this key will be closed up, current I is flowing through circuits. हे मी की क्लोज केल्यानंतर या सर्किट मध्ये करंट फ्लो होता. करंट I is flowing circuit, such current will reach at the point E. So there is a wire AC. आपण डिस्टन्स नेटवर्कमध्ये कंडिशन पाहिली होती की R1 by R2 equal to R3 by R4 आहे. या ठिकाणी पण आपल्याला दोन लूप दिसतात. या ठिकाणी A B D आहे, पुन्हा B C आणि D आहे. मग या ठिकाणी या पहिल्या गॅप मध्ये रेजिस्टन्स बॉक्स आहे, अननोन रेजिस्टन्स आहे, दुसऱ्या गॅप मध्ये रेजिस्टन्स बॉक्स आहे. करंट will flow through the circuit and this jockey will be touched toward a different point on the wire AC at the some point galvanometer shows some deflection, but initially we have to check the circuit. त्या अगोदर आपलं हे सर्किट बरोबर आहे का नाही आपल्याला चेक करावं लागेल. किंवा आपण ही की क्लोज करायची. we have to take some resistance from resistance box. या resistance box मध्ये काहीतरी एखादा रेजिस्टन्स काढायचा, नॉन रेजिस्टन्स 1 ओम असेल, 2 ओम असेल, 3 ओम असेल, जी काही रेजिस्टन्स असेल तो नॉन रेजिस्टन्स असेल. आणि such jockey will be touched toward the point A, galvanometer shows right deflection. ज्यावेळेस मी जॉकी या पॉइंट ए ला टच केले असेल त्यावेळेस गॅल्व्हनोमीटर मला राईट डिफ्लेक्शन दाखवलं पाहिजे. आणि ज्यावेळेस जॉकी मला या पॉइंटला टच केली असेल त्यावेळेस मला लेफ्ट डिफ्लेक्शन दाखवलं असेल. जर दोन्ही कंडिशन अशा सॅटिस्फाय होत असतील तर आवर सर्किट इज करेक्ट. आपलं सर्किट बरोबर आहे. काय सांगतो मी? This jockey will be touched toward the point A, galvanometer shows right deflection. This jockey touched toward the point C, galvanometer shows left deflection. At that time we have to say that our circuit diagram should be correct. Then we have to take some resistance from resistance box. No resistance at all. This jockey will be touched toward a different point on the wire
AC. कारण जॉकी म्हणजे काय, जोकर आहे. हे जोकरचं काम काय आहे ठिकाणी, सर्कसमध्ये जोकरचं काम काय असतं, तो इकडून तिकडे फिरत असतो फक्त आणि लोक सगळं. तसं याचं काम आहे या ठिकाणी जोकरचं. काय करतो हा, ही जॉकी जी आहे, सच जॉकी विल बी स्लाइड्स ऑन द वायर AC. हा जोकर फिरतो या ठिकाणी, किंवा त्याला जॉकी म्हणतो आपण. सच जॉकी विल बी स्लाइड्स ऑन द वायर AC and at point D galvanometer shows zero deflection. At point D galvanometer shows zero deflection, and such point D, that is also called as such deflection, is also called as null deflection of the round. मग at point D ला हा null point म्हणतो आपण या ठिकाणी. So measure the length from A point to D point is Lx. ही लेंथ आहे. मेजर द लेंथ फ्रॉम C point to D point is LR आहे. ही लेंथ Lx आहे, ही लेंथ LR आहे. टोटल लेंथ ऑफ द वायर AC 100 सेंटीमीटर आहे. सो Lx प्लस LR इक्वल टू 100 सेंटीमीटर आहे. Lx प्लस LR किती असेल मग, 100 असेल. जर ऍट पॉइंट डी Lx जर 60 असेल तर LR किती असेल, 40 असेल. Lx 50 असेल तर LR किती असेल, 50 असेल. सो Lx प्लस LR इज इक्वल टू 100 सेंटीमीटर आहे. देन आता आपल्याला Lx माहिती आहे, LR माहिती आहे, पण सिग्मा काय आहे, सिग्मा इज द रेजिस्टन्स पर युनिट लेंथ ऑफ द वायर. सिग्मा इज द रेजिस्टन्स पर युनिट लेंथ ऑफ द वायर. R म्हणजे या वायरचा रेजिस्टन्स R आहे. L म्हणजे लेंथ ऑफ दॅट वायर आहे, युनिफॉर्म वायर. सो R इक्वल टू काय असेल, R इज इक्वल टू सिग्मा इंटू L असेल. R इज इक्वल टू सिग्मा इंटू L. सो युजिंग दॅट मग काय असं ॲडिंग आता आपल्याकडे कंडिशन काय आहे, बॅलन्सिंग कंडिशन आहे. R1 बाय R2 इक्वल टू R3 बाय R4 आहे. पहिल्या गॅप मध्ये कोणता रेजिस्टन्स आहे, हा अननोन रेजिस्टन्स X आहे. दुसऱ्या गॅप मध्ये कोणता आहे, हा R रेजिस्टन्स आहे. सो X अपॉन R इज इक्वल टू बॅलन्स काय करतो या ठिकाणी, रेजिस्टन्स ऑफ वायर ऑफ लेंथ Lx डिवाइडेड बाय रेजिस्टन्स ऑफ वायर ऑफ लेंथ Lr. बघा बॅलन्सिंग कंडिशन काय म्हणते, X अपॉन R इक्वल टू Lx अपॉन Lr. म्हणजे काय, इथला रेजिस्टन्स ऑफ द वायर ऑफ लेंथ Lx या ठिकाणचा रेजिस्टन्स म्हणजे कोणता, सिग्मा इंटू L. सो रेजिस्टन्स ऑफ द वायर ऑफ लेंथ Lr आहे या ठिकाणचा. सो X अपॉन R इक्वल टू या ठिकाणचा कोणता आहे, सिग्मा इंटू Lx आहे या ठिकाणचा, सिग्मा इंटू Lx आहे. सिग्मा इज द रेजिस्टन्स पर लेंथ ऑफ द वायर. सो सिग्मा इंटू Lx डिवाइडेड बाय सिग्मा इंटू Lr. सो X अपॉन R इज इक्वल टू सिग्मा Lx अपॉन सिग्मा Lr आहे. When such jockey will be touched to the different point on the wire AC at point D, galvanometer shows zero deflection. Such point, that is called as null point upon the. Then measure the length from A point to D point is Lx and C point to D point is Lr. So Lx and Lr can be measured. So X upon R is equal to resistance of wire of length Lx divided by resistance of wire of length Lr. X upon R is equal to sigma Lx upon sigma Lr. Sigma sigma get cancelled. So X upon R is equal to Lx upon Lr आहे आणि X is equal to R into Lx upon Lr आहे. So unknown resistance can be calculated. R आपण माहिती आहे, आपल्या इथून रेजिस्टन्स जे काढलेला आहे तो R आहे. Lx ची व्हॅल्यू आपण आता काढलीच आहे. Lr सुद्धा माहिती आहे आपल्याला.
सो आर माहित आहे, एल एक्स माहित आहे, एल आर माहित आहे, आपल्याला अननोन रेजिस्टन्स काढता येतो. एक्स इज इक्वल टू आर इंटू एल एक्स अपॉन एल आर. जर असं नसेल या ठिकाणी तर आपल्याला माहित आहे एल एक्स प्लस एल आर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर आहे. म्हणजे एक्स इज इक्वल टू आर इंटू एल एक्स अपॉन, याला असं लिहिता येईल आपल्याला एल आर इज इक्वल टू 100 मायनस एल एक्स. म्हणजे या ठिकाणी काय येईल 100 मायनस एल एक्स. आपण फक्त एल एक्स ची व्हॅल्यू काढली असेल, एल आर माहीत नसेल तर आपल्या असंही करता येईल. त्या ठिकाणी एक्स इज इक्वल टू आर इंटू एल एक्स अपॉन 100 मायनस एल एक्स. अननोन रेजिस्टन्स कॅन बी कॅल्क्युलेटेड. So x is equal to r into Lx upon 100 minus Lx. So this is the unknown resistance of given wire. Can be calculated by using the meter gauge. What is the use of meter gauge? Meter gauge चा यूज काय असेल त्या ठिकाणी? आता मी पहिला सांगितलं त्या ठिकाणी meter gauge is used to determine the unknown resistance of given wires. आपण इंटरचेंज सुद्धा करू शकतो या ठिकाणी. हा रेजिस्टन्स ब्लॉक इकडे लावू शकतो, हा रेजिस्टन्स इकडे लावू शकतो. म्हणजे इंटरचेंज. पण आपण फाइंड आउट द व्हॅल्यूज काढू शकतो. मग दुसरा लॉ काय असेल, दुसरा यूज काय असेल चा? सेकंड यूज इज टू व्हेरीफाय द लॉज ऑफ सिरीज अँड पॅरलल. आता याच सिच्युएशन मध्ये आपण सिरीजचा आणि पॅरललचा लॉ व्हेरीफाय करू शकतो. कसा व्हेरीफाय करायचा? पहिल्या गॅप मध्ये दोन्ही रेजिस्टन्सेस सिरीज मध्ये लावायचे. हा x1 आहे आणि हा x2 आहे. हा x1 आहे, हा x2 आहे. आणि हे पहिल्या गॅप मध्ये आपण लावलेलं आहे. x1 आणि x2 दे आर कनेक्टेड, दे आर इन सिरीज इन द फर्स्ट गॅप. पहिल्या गॅप मध्ये लावून टाकायचं. हा अननोन काढायचा आणि ते दोन रेजिस्टन्स या ठिकाणी लावायचे. आणि टेक द रीडिंग्स. पुन्हा रीडिंग घ्या. आणखी रीडिंग कशी घ्यायची? की क्लोज करा. वी हैव टेक सम रेजिस्टन्स फ्रॉम रेजिस्टन्स बॉक्स and jockey will be touched toward the point on the different point of the wire AC. At point D, galvanometer shows zero reflection. Measure the length from A point to D point is Lx असेल आणि हे LR असेल. आपल्याला काढता येईल त्या ठिकाणी Lx ची व्हॅल्यू निघेल, LR ची व्हॅल्यू निघेल आणि आपल्याला इक्वेशन कॅल्क्युलेट करता येईल. तसंच आपल्या ठिकाणी दोन्ही रेजिस्टन्सेस दे आर इन पॅरलल. की दोन्ही पॅरलल सुद्धा लावू शकतो. हा x1 आहे आणि हा x2 आहे. हा x1 आणि हा x2 पॅरलल मध्ये लावले आहे. ही सर्किट आपण या ठिकाणी लावू शकतो. त्याला इंटरचेंज सुद्धा करू शकतो आपण. याच्यावर आपण सिरीज लॉ व्हेरीफाय करू शकतो, याच्यावर आपण पॅरलल लॉ व्हेरीफाय करू शकतो. आणि सिरीजचा लॉ आपल्याला माहित आहे RS = R1 + R2 आला पाहिजे. थेरॉटिकल व्हॅल्यू आणि प्रॅक्टिकल व्हॅल्यू काय आहे ते बघायचं. याच्यामध्ये पण तसंच आहे. याची थेरॉटिकल व्हॅल्यू काय येते आणि पॅरलल व्हॅल्यू काय येते? RP = R1 R2 आपण R1 + R2 आहे, पॅरलल लॉ आहे. मग आपण हा दुसरा यूज झाला या ठिकाणी. म्हणजे दोन्ही लॉ आपल्याला व्हेरीफाय करता येतात आणि अननोन रेजिस्टन्स पण काढता येतो. सो दीज आर द मीटर गेज. नंतर दुसरं ॲप्लिकेशन काय असेल याच्या ठिकाणी? तर सेकंड ॲप्लिकेशन इज मीटर गेज बाय केल्विन्स मेथड. आता केल्विन्स मेथड काय आहे? केल्विन्स मेथड मध्ये म्हणजे मीटर गेज used by Kelvin's method. Kelvin's method is used to determine the resistance of galvanometer. galvanometer चा रेजिस्टन्स मला काढायचा आहे. आता galvanometer चा रेजिस्टन्स कसा काढायचा मग? ह्याची इझी मेथड आहे. फक्त या ठिकाणी पहिल्या गॅप मध्ये हा फक्त galvanometer या ठिकाणी लावा. हा galvanometer लावा पहिल्या गॅप आणि डायरेक्टली ही जॉकी कनेक्ट करायची. ही जॉकी जी आहे डायरेक्टली कनेक्ट टू द पॉइंट पी आहे. अँड रिपीट दिस प्रोसिजर, सेम प्रोसिजर्स. काय असेल मग आता? की शुड बी क्लोज्ड. करंट डिफरेंस सर्किट्स. दिस जॉकी वी विल टेक सम रेजिस्टन्स फ्रॉम रेजिस्टन्स बॉक्स. दिस जॉकी touch it towards the point, different point of the wire AC.
at point P point असेल किंवा D point असेल, gallanometer shows some deflections. And measure the length from A point to B point and D point to C point is Lx and Lg. याला काय म्हटलं तर याला आपण Lg म्हणावं लागेल आणि याला आपण Lr. ही Lg आहे Ar. कारण गॅलनोमीटरच्या समोरची बाजू आहे त्याची लेंथ किती असेल Lg असेल. रेजिस्टन्स बॉक्सच्या समोरची लेंथ किती असेल Lr असेल. सो Lg आणि Lr असेल. मग कंडिशन आपल्याला माहिती आहे आता. प्रोसिजर कन्स्ट्रक्शन वर्किंग सारखंच आहे, फक्त आपण या ठिकाणी पहिल्या गॅपमध्ये गॅलनोमीटर कनेक्ट केला आहे, दुसऱ्या गॅपमध्ये रेजिस्टन्स बॉक्स कनेक्ट केला आहे आणि या ठिकाणचा गॅलनोमीटर काढलेला आहे मी डायरेक्ट या ठिकाणी कनेक्ट केला आहे. आणि रिपीट दिस प्रोसिजर अँड टेक द रिडिंग्स. आणि फायनली या एक्सच्या ऐवजी आपण काय कनेक्ट या ठिकाणी गॅलनोमीटर कनेक्ट केला आहे G अपॉन R इक्वल टू, आता पुन्हा आणखी तेच रेजिस्टन्स ऑफ द वायर ऑफ लेंथ Lg असेल, रेजिस्टन्स ऑफ वायर ऑफ लेंथ Lr असेल. So is sigma Lg upon sigma Lr. So this will be cancelled and G upon R equal to is and G equal to R into Lg upon Lr आहे. So resistance of galvanometer can be calculated using this formula. R आपल्याला माहित आहे, Lg आपण काढलेला आहे आणि Lr ची पण व्हॅल्यू आपण काढलेली आहे. So galvanometer resistance can be calculated. G is equal to R into Lg upon Lr. So G equal to R into, so आपल्याला माहित आहे Lg plus Lr किती आहे 100 आहे. So Lg divided by 100 minus Lg, 100 minus Lg. Using this formula galvanometer resistance can be calculated. So this is the second application of meter gauge experiments. आपण सेकंड application पाहिलेलं आहे. आणखीन काय असेल त्यामध्ये, थर्ड application PO बॉक्सचा असेल, पोस्ट ऑफिस बॉक्सचा आहे. तर पोस्ट ऑफिस बॉक्सचं काय असेल त्या ठिकाणी आपण एक पाहिलं मागं फॉर्म्युला पाहिला होता, कोणता स्पेसिफिक रेजिस्टन्स काढायचा फॉर्म्युला पाहिला होता. कारण रेजिस्टन्स ऑफ ए कंडक्टर R depends upon what factor? Resistance of a conductor is directly proportional to its length आहे and resistance of a conductor is inversely proportional to its area of cross section आहे. So मग आपण असं म्हणलं या ठिकाणी resistance of a conductor is directly proportional to its length and inversely proportional to area of cross section. So R is equal to rho into L by A आहे आणि rho is equal to RA divided by L आहे आणि rho equal to R into area is pi R square divided by L आहे. So this is the specific resistance can be calculated using this formula. Rho is equal to pi R square into R आहे, किंवा आपण R च्या ऐवजी x जरी घेतला त्या ठिकाणी आपण अननोन रेजिस्टन्स x कन्सिडर केलेला आहे तरी आपल्याला काढता येतं हा R म्हणजे अननोन रेजिस्टन्स आहे. मग rho is equal to R into pi R square divided by L आहे. R म्हणजे रेडियस ऑफ दॅट वायर आहे. आपण ज्या वायरचा रेजिस्टन्स काढणार आहोत स्पेसिफिक रेजिस्टन्स त्याची वायरची रेडियस आहे त्या ठिकाणी. रेडियस म्हणजे त्या वायरची रेडियस. rho is equal to R into pi R square divided by L. L म्हणजे लेंथ ऑफ दॅट वायर आहे. So specific resistance can be calculated using this formula. So this is the next application of meter gauge. तर आज आपण मीटर गेज त्याचे ॲप्लिकेशन्स त्याचे युजेस हे आपण पाहिलेलं आहे. तर आपण नेक्स्ट पिरियडला आपण या किर्चॉफ लॉ, रिस्टॉन्स नेटवर्क, मीटर गेज आणि केल्विन्स मेथड पाहिलेलं आपण सर्वचे न्यूमरिकल्स आपण पाहणार आहोत.